तिकडे ठाण्यामध्ये 3 पेट्रोल पंपाजवळच्या रेशनिंग कार्यालयात रेशनिंग अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। प्रकाश परदेशी असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे आणि ते सहाय्यक रेशनिंग नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत होते। या प्रकरणाची पुढची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे। पोलीस तपास सुरू आहे। नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती घेतली जाते। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकं कारण समोर येते आत्महत्येचा, कसा तपास सुरू आहे पोलिसांचा? पोलीस सध्या घटनास्थळी आहेत। नौपाडा पोलीस घटनास्थळी आलेले आहेत। सकाळपासूनच ते या ठिकाणी होते। एकूणच जी माहिती मिळते, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार प्रेम प्रकरण होतं आणि या प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केली असं सध्या समोर येते। पोलीस सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे। हे जे अधिकारी आहेत ते अतिशय मोठ्या पदावर होते, सहाय्यक नियंत्रक या पदावर होते। प्रकाश परदेशी असं त्यांचं नाव आहे। वय त्यांचं 56 वर्ष होतं आणि त्यांचे जर फेसबुक अकाउंट जरी आपण बघितलं त्यावर देखील अनेक हेच आपलं दिसून येते की प्यार में धोखा अशा अनेक पोस्टनी शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच पोलिसांचा तपास या दिशेने सुरू आहे। सकाळी ज्यावेळी त्यांचा ते या कामावर आले त्यावेळी त्यांनी आधीच सगळ्यांना बजावून ठेवलं होतं आपल्या कर्मचाऱ्यांना, कोणी मला डिस्टर्ब करू नये, मला फोन करू नये वगैरे। खूप वेळ झाला आतून आवाज येत नाही, सरांचा कॉल येत नाही, म्हणून एक शिपाई जो आहे तो मागच्या खिडकीने बघायला गेला। त्यावेळी हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत आणि नेमकं कारण जे आहे ते अगदी काही दिवसामध्ये समोर येईल। अश्विन, अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल।